नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कधी कधी फार हताश वाटतं, कळत नाही की पुढे काय होणार, आपण सुरक्षित राहू का, आपला पगार पुरेल का, करिअर मनासारखं घडेल का, असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात आणि बोगद्यात अडकल्यासारखी आपली अवस्था होते, कारण पुढची वाटच आपल्याला दिसत नाही। कोरोना काळात साऱ्या जगानं हे अनुभवलंय आणि आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असताना तशी भीती पुन्हा दाटून आली तर काही नवल नाही। मित्रांनो, मन सैरभैर होतच, निर्णय घेणं अजिबातच सोपं नाही। पण मग अशा वेळी करायचं काय? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही सोपे उपाय पाहूयात, ज्यानं आपली वाट कदाचित सोपी होईल। मित्रांनो, जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा काय संकट आपल्यावर कोसळलंय असं वाटायला लागतं, तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या। स्वतःला सांगा की सगळं काही ठीक आहे, आपण या परिस्थितीचा सामना करू, तरुण जाऊ। हा सकारात्मक विचार मनाला चालना आणि ऊर्जा देतो। अनेकदा आपण आपली तुलना इतरांशी करतो आणि अशी तुलना केल्यानं स्वतः जे करत आहोत किंवा आपण जे आहोत त्याबद्दल आपल्याला समाधान वाटत नाही, सारखं काहीतरी कमी असल्यासारखं जाणवतं। ही कमीपणाची जाणीव मन अस्थिर करते। तेव्हा आपलं मन जर इतरांशी तुलना करायला लागलं तर आधी 1 मिनिट थांबा। अशी तुलना करणं योग्य नाही, कारण प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे, त्यामुळे अशा तुलनेचा काही उपयोग होत नाही, हे स्वतःला आधी समजावून सांगा। आपण आपल्या समोरची परिस्थिती जर नाकारत राहिलो ना, तर आपलं मन हे दुःखी होतं किंवा घाबरलेलं राहतं। पण एकदा का परिस्थिती स्वीकारली की आपण आपल्याला नेमकं काय करायला लागेल याचा विचार करतो आणि तसे उपाय करू लागतो। अशा प्रकारचा स्वीकार हा मनाला ताकद देतो, उभारी देतो आणि आपण हे करू शकतो असा एक विश्वास देखील देतो। त्यामुळे रिकामं बसूनही मनात भलते सलते विचार येऊन आपल्याला घाबरायला होतं। त्यामुळे कामामध्ये सतत राहणं, आपलं मन वाचन किंवा इतर कुठल्या तरी कामामध्ये गुंतवून ठेवणं हे चांगलं। आपल्या दिवसभराची दिनचर्या ठरवून ती पाळण्याकडे लक्ष दिल्यास आपल्याला खूप काही करायला किंवा खूप काही शिकायला मिळतं आणि आपण कार्यमग्न राहतो। कार्यमग्न राहण्याचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्हाला भीती वाटत असेल की आपल्या आयुष्यात भविष्यात कसं होणार, आपल्याला निर्णय घेता येत नाही, तर हे उपाय फार महत्त्वाचे आहेत। अशा पद्धतीने आपण आपलं मन शांत ठेवू शकतो आणि त्याचा आपल्याला भविष्यात फायदाही होऊ शकतो। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला घेऊ नका। धन्यवाद।